ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। चाऱ्यासाठी भटकंती। धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ शेकडो मेंढरांसह 8 महिने चोपड्यात मुक्कामी। धुळे जिल्ह्यातील डोंगराळ भागातील मेंढपाळांना दिवाळीपासून चाऱ्याच्या शोधात मेंढरांसह भटकंती करावी लागते। गाव परिसरात चाऱ्याची उपलब्धता नसल्याने मेंढपाळ आपले गाव सोडून चाऱ्यासाठी प्रवासाला निघतात। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात चाऱ्याची उपलब्धता असल्याने धुळे जिल्ह्यातील अनेक मेंढपाळ दरवर्षी येथे येतात। शेकडो मेंढपाळांसह संपूर्ण कुटुंब तब्बल 8 महिने चोपडा तालुक्यातील जंगल परिसरात वास्तव्यास असते। दिवसा मेंढपाळांना चाऱ्यासाठी जंगल व मोकळ्या परिसरात नेलं जातं। जाळीचे रिंगण करून त्यामध्ये मेंढपाळांना सुरक्षित ठेवलं जातं। मात्र या भटकंती दरम्यान थंडी, वारा, ऊन आणि पावसाला सामोरं जावं लागतं। रात्रीच्या वेळी हिंस्र प्राण्यांचा धोका कायम असतो। तसेच नैसर्गिक आपत्ती किंवा हिंस्र प्राण्यांमुळे मेंढपाळांचे नुकसान झाल्यास त्यासाठी योग्य मदत मिळत नसल्याची तक्रार मेंढपाळांकडून केली जाते। 8 महिने गावापासून दूर राहावं लागत असल्याने लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं। त्यामुळे मेंढपाळांसाठी शासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, जेणेकरून चाऱ्यासाठी गावोगावी भटकंती करावी लागणार नाही, अशी मागणी मेंढपाळांकडून करण्यात येत आहे।